नमस्कार मंडळी. टेन्शनच्या मान्सूनच्या तडाख्यात विनोदाची श्रावण पेरणी करून हास्याचे सण साजरे करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संहार. मंडळी, लग्नाचा सीझन जरी संपला असला तरी हास्य जत्रेचा सीझन आत्ता सुरू झालाय आणि या सीझनमध्ये गौऱ्याचं लग्न तर व्हायलाच पाहिजे, नाही का? आणि यासाठी तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. पोल्ट्री फॉर्म नाचवलाय एक नंबर. तुझा काय उतावळा नवरा नवरा माल घालायच्या हिला आणि दाखवतोय तिला. लग्नाला आलास ना, उभा राहा, नीट गुरुजी सुरू करा. सूर्याचा मंगल शुभ मंगल थांबा. काय झालं? आता नाही, मुहूर्तच्या वेळी आणि अजून 2 मिनिटं बाकी आहेत. अरे. काय आहे ना, मुहूर्तावर लग्न लावण्याचा रेकॉर्ड आहे माझा. हो गुरुजी, तुमचं बरोबर आहे गुरुजी, पण मुहूर्तावर लग्न मोडण्याचा माझा पण रेकॉर्ड आहे. यांची क्रिएटिव्हिटी जागी व्हायच्या अगोदर मला याला हार घालू द्या प्लीज. हार मागे मागे हार घालू द्या ना. रे 2 मिनिटांना असा कितीचा फरक पडणार आहे? नाही तर काय. आणि आता बोलण्यात 1 मिनिट झाला सुद्धा. नाही नाही, मला लग्न करायचं आहे. मला हार घालायचं आहे. बघा बोलण्यात 2 मिनिटं झाली सुद्धा. बघा. आता पुढच्या- ऐका, पुढच्या 5 मिनिटात उत्तम ग्रहयोग आहे. त्या 5 मिनिटात ऐका, त्या 5 मिनिटात तुम्ही एकमेकांना हार घाला. हा. पण त्यानंतर मात्र 2 महिने ग्रहयोग नाही. हो ठीक आहे. गुरुजी, असं नका ना बोलू प्लीज, मला लग्न करायचं आहे. चला काय काँग्रेस, तुमचं लग्न आहे? होय, माझं लग्न हा, आहे. थांबा. पण सॉरी हा, मी तुम्हाला थोडं डिस्टर्ब करतो. काय? ऍक्च्युली इथे बाहेर आमचं शूट चालू आहे आणि लग्नाचा सीन आहे. हा. पण थोडा आमचा लोकेशनचा प्रॉब्लेम झालाय. इकडे लोकेशन दिसतंय, तर ते शूट आम्ही इथे पूर्ण करू का? प्लीज. ऐका ना, माझं लग्न आहे. 5 मिनिटानंतर आहे ना, मुहूर्त नाही 2 महिने. एकदा लग्न करून घेतो, नंतर तुम्हाला काय करायचं करून घ्या ना. तुम्ही माझं ऐका ना, तुम्ही सगळे टीव्हीवर दिसाल. त्या सीन मध्ये तुम्ही पण असाल सगळे. कसला शूटिंग आहे? सिरियलचं शूटिंग आहे. सिरियल नाही. नाव काय आहे? तुमची मेवणी काय करते? 12 TRP. तुमची मेवणी काय करते? थोडं चांगलं आहे, पण दादा प्लीज शूटिंग. आता शूटिंग येतो. माझं ऐका बघा. मला बोल. बापू मुंडावली गल्याशी आले वरती करा. तुम्ही मोठ्या दिसताय. तुम्ही मोठ्या दिसताय. मी करू नाही इथे काय शूटिंग. राहू करा. ऐका ना, तुमची मेवणी काय करते म्हणजे ते त्याच्यात आहेत ते ओंकार राऊत. ओंकार राऊत ते आले. ते इथे तुम्ही त्यांच्याबरोबर काम कराल, टीव्हीवर दिसाल, तर मला इथे शूटिंग करायला द्या. ऐक ना, माझं लग्न आहे. 5 मिनिटं फक्त. 5 मिनिटात लग्न होतं ना, नंतर तुला जे पाहिजे ते कर ना यार, प्लीज यार. अरे ऐक ना, मी काय म्हणतो, मला फक्त 2.5 मिनिटं ते शूटिंग करायला. 2.5 मिनिटात शूटिंग आटपतो. अरे यार, पण असं कसं करणार यार? अरे तो आमचा हिरो आहे ना, हिरो हा. तो आता अर्ध्या तासानंतर गुवाहाटीला जाणार आहे. हो. त्याच्या फिल्मचं शूटिंग आहे. कोणत्या? मी नाही त्यातली कडीला वाचली. प्लीज. शूटिंग करू दे. किती वेळेला शूटिंग संपल तुमचा? किती वेळात? 15 मिनिटं. 15 मिनिटं बिंदास करू दे. तुझं लग्न काय आपण उद्या करू, एवढा काय आहे? 2 महिने मुहूर्त नाही आहे. अरे मूर्त काय? एक मिनिट. हा, तू हवं तर नवऱ्याचाच रोल कर शूटिंग मध्ये. मी शूटिंग मध्ये तुझं लग्न लागेल. करा ना. जनरली ना शूटिंग मध्ये बऱ्या दिसणाऱ्या लोकांनाच घेतात. मग तुम्हाला परत कधी चान्स मिळणार आहे? करा ना.
पण मला कुठे तर करिअर करायचं आहे. माझं खरोखरचं लग्न आहे ना. आता आपलंच लग्न होणार आहे खरं. हा ठीक आहे करतो बाई. ऐका, हे बघा फार फार तर 15 मिनिटं हा. डोक्यावरून पाणी अर्धा तास. हा. आव करावं हे एक मिनिट हा एक मिनिट. हॅलो त्यांचं काय? शूटिंग करतोय इथे. हा, हा, हा डांगे बोलतोय. अरे तिथे लावतो ट्रक. चेक या महिन्यात कोणाला चेक नाही मिळणार आहे. ये, चला 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 हॅलो कसं आहे सगळे कसे आहेत बरं ज्युनियर आर्टिस्ट सगळे बरे आहेत ना काम करणे का ना पिक्चर प्लीज सिट डाऊन. यस 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 अरे अंडे क्राऊड कंट्रोल कर त्याआधी स्वतःला कंट्रोल कर. अरे काय हे जा तिकडे जा जा. क्राऊड कंट्रोल कर. चल चल लाईनीत उभं कर. ए सुकड़े अभी क्या अभी पीछे जा. चल जा पीछे. सुकडी ए तेरा क्या है रे मोटी. लाइन में खड़े रहे. चल लाइन में खड़े रहे ठीक से. तू क्या कर रही है रे. मैं नवरी है. ठीक से खड़ी रहे. बाय. अभी क्या अभी पीछे जा. जा पीछे. तेरा क्या है रे. नवरा पीछे हो जा. बीचे जो भी चिकने और अच्छे हैं वो आगे आ जाए. आओ, आगे आओ, आगे आओ. आम्ही चिकना हा हे चिकने आहेत. हा. चेहरे नीट बघा गँग ऑफ वासेपूर आहे. चिकने म्हणजे मी उभा राहणार आहे. चिकने हे चिकने तर मी पण चिकने आहे मग. ओय दादा माझं लग्न आहे हो. अरे हो माझं- गया हो गया माझं है लग्न आहे जरा. अंडा हो गया क्या सबका यस रेडी है सर. सब रेडी है यस सर. चलो भाई एक्टर को बोलो एक्टर को ओंकार सर ने बोलो लवकर 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 ओंकार सर शॉट रेडी. या कमिंग कमिंग अरे तुम्ही तरी लांब व्हा ना. तुम्ही पण It's okay, it's okay, it's okay, it's okay. No, 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 right. Yeah. Hello, sir. Hi. Hello. Hi. Hello. सॉरी अरे काय प्लीज कंट्रोल करो क्राउड को. यस सर. 50 का क्राउड है कंट्रोल करो उसको. समझाओ ना इसे कोई. ए जा पीछे. हो सासूबाई काय करताय तुम्ही. एवढा मोठा ऍक्टर आहे त्याला असं फिरवलं तुम्ही. Relax, हा? relax. हे तर सांग तुझ्या आईला जरा. माझी आई फॅन आहे ना त्यांची. हो ओके सर सीन समजून सांगतो तुम्हाला. काय होतंय सर नवरा नवरीला सर हार घालतोय. हार घालायच्या वेळेला सर तुमची एंट्री होईल. तुमच्या मागे कोणीतरी लागलंय आणि मागून कोण आहे मागचा माणूस कुठे आहे. किधर है वो. अरे इधर आना भाई किधर क्या कर रहे हो उधर. सर अबे क्या कर रहे हैं यार. अरे सर मी तुम्हाला पुन्हा एकदा सीन समजवतो सर क्या हो गया ये खड़ा रहे ना भाई मेरे ऐसा खड़ा रहे ना भाई आगे वा ना भाई उधर रहे ना भाई ऐसा पाठ पे खड़ा रहो. ये लो ना भाई हा ऐसा आता हार घालणार एवढंच सर तुम्ही इथून असे सर येता असे सर येता आणि लगेच तुमच्या मागे दुसरा कोणतरी असा माणूस येतो सर. तुम्ही त्याच्या सर मागे जाता. ये सब तुम ऐसा 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 करते हैं और ये ऐसा आएगा उसका हाथ पकड़ने का और ये करके ये ऐसा करके दोनों ऐसा निकल जाते. ये मेरे को सीन चाहिए. उसके बाद दोनों हार डालते हैं बस जल्लोश. ये मेरे को सीन चाहिए. सब समझ गए सर. ये है ना वो. हाँ हो जाएगा सर मस्त करने का यार. आराम से सर. आराम. करे मस्त सीन हो जाएगा. करेगा टेक करते हैं चलो. मेरे को मूड चाहिए. नाही, माझं लग्न आहे फक्त एवढं लक्षात ठेवा. अबे कौन है देखना यार. सर माझं खरोखरचं घर पे भेजू तुझे. हाँ? घर पे भेजू. नाही नका भेजू पण ठीक से खड़े रहे. समीर हे करू दो. आम्ही तो पण काय करायचं म्हणजे सांगा तू बंदूक घेऊन आलो तुम्ही घाबराल ना सर. ओके घाबरायचं ओके काही कठीण नाही कर सकते तुम लोग. ठीक है समीर सर फ्लाइट है मेरा चलो जल्दी. रेडी आ जाओ आपण दिसणार माझं लग्न आहे. लग्न मेरे को मूड चाहिए भाई मूड चाहिए. होएगा रे मूड साउंड रोल साउंड रोलिंग एक्शन.
या हॅलो सर काय करताय सॉरी सॉरी व्हेरी सॉरी सर अरे तुम्ही उचलू नका गावाचं पोत आहे का ते असं नका उचलू प्लीज सांगा होय कोण आहे कोणाची सॉरी व्हेरी सॉरी पाणी पाणी लिहिलो अगं समजून असं करू नका, प्लीज प्लीज करू नका असं 5 मिनिटं सरांचं फ्लाईट आहे जायचंय त्यांना निकलना है मुझे. प्लीज प्लीज व्हेरी सॉरी सर आ जाओ सर आ जाओ सर आ जाओ सर आ जाओ सर माझं सर सर Please, please. सर सॉरी सॉरी सर माझं लग्न आहे सर चलो भाई करने का मोड लाईन मध्ये सर ट्रेन साउंड रोलिंग एक्शन वेरी गुड पीछे हाँ. ओंकार कट क्या हुआ? वायपर कशाला सुरू केलं ते आलो घाबरायचं होतं. अरे हे कुठलं खबर नाही हे लाऊड होत आहे लाइट सटल घबरायचं मेरे को चाहिए थोड़ा सा एवढंच ये चाहिए मेरे को समझ में आया सर, ये सर. मेरे को चाहिए समीर सर ओंकार सर माझा एक प्रश्न आहे हा हे जे सर आहेत हे माझा शकुला पिक्चर मधली गिधाड गँग मध्ये आहेत काय मेरे को ये नहीं चाहिए थे। सर नाही सर इसको घर पे भेज, मेरे को नहीं चाहिए ये कौन है नहीं, मेरे को नहीं चाहिए घर पे भेज क्यों इसको। मेरे सर को तकलीफ देते हो क्यों समीर सर माझं समीर सर चलो वेरी सॉरी सर आइए सर आइए सर नाही मी फक्त माझा प्रश्न होता दिमाग नहीं हटेगा मैं पहले बोलता हूँ सर मी दिमाग नाही मेरा हटेगा ना मैं कुछ भी करेगा समीर सर मी फिल्म लाईन अरे यार रिलैक्स चलो टेक कैसा करियर होता है तो मैं देखता हूँ अरे पण मी कुठे फिल्म लाईन मध्ये पण समीर सर अरे छोड़ ना बाबा ओए, सर, मी माझं लग्न आहे सर एक मिनिट माझं लग्न आहे एक मिनिट इसको किसने बनाया नवरा कोणी बनवला याला? मी खरोखरचा नवरा आहे सर. अशा चेहऱ्याचा नवरा असतो असतो नो सर कोण बाई करेल याच्याशी लग्न कोणी करणार नाहीये असं. ही जोडी आहे मॅडम काय सुंदर आहे अशी जोडी आहे का ए बच्चा इधर आ. तू बच्चा है तेरा 4 दिन बच्चा है तू बच्चा ओए ग्रीन वाला इधर आ. ये तू बच्चा है. ये देख भाई ये पर्सनालिटी है ना ए मैडम आइए ये पर्सनालिटी है भाई नहीं, ये सर. चाहिए ना नहीं, चल सर. निकल तेरे अरे, सर, मी ना- ऐका, हो गया सर. यार चल निकल तेरे निकल सर. ऊपर का निकल सर. ले चल सर. ये रोल चेंज है नवरा है सर, वाह, ये- जबरदस्त है चल चल सर, ऊपर सर. ऊपर मेरे को सिंह चाहिए पीछे ये इसको पीछे कर मंडप वाला पीछे चल चल हात चल द्या. रेडी हाँ चलो जल्दी चलो सर पण हे- मैं सर मैं रोलिंग यस stand down and action पीछे ओंकार ओ इधर पीछे हाँ यस प्रेम हाँ पीछे सामने ये बात प्रेम पेन ये टाका माल टाका प्रेम जल्लाद अच्छा हुआ सर अच्छा हुआ, टाका सर. निकल रहा है? चला बॅकअप झालंय हा, सर. मस्त झाला सी ना क्या बात आहे चल हार काढा अहो काय पाप आहे पाप कसलं पाप शूटिंग साठी घातली असली तरी मी माळ घातली आता यांना ए मी तुझा होणारा नवरा आहे आता नाही मी ही माळ काढणार अरे सगळं खोटं होतं बापरे माझ्या बायकोवर ओरडायचं नाही बाप अब दुनिया की कोई भी ताकत हमें एक दूसरे से जुदा नहीं कर सकती चेतू चल हनीमूनला जाऊया कुठे इथे चौकात चल ए नाग्या धुमाकूळ घालूया ए नाग्या ए वा बहारदार मजा आ गया बघा हा सरसे काय म्हणतात प्रसादा सचिन मोटेला
सलाम केला पाहिजे, सलाम. एकच कल्पना आहे गौऱ्याचं लग्न मोडतं, त्याचे जवळजवळ हजारो आविष्कार त्यांनी मांडले असतील त्याच्या डोक्यात. आणि कमाल कमाल आहे त्याच्या बुद्धिमत्तेची आणि तुमच्या सगळ्यांच्या पेशन्सची पण. सॅल्यूट आहे तुम्हाला सगळ्यांना. अफलातून अफलातून. मोरे, ती जी घाबरण्याची रिॲक्शन होती ती अशक्य होती, अशक्य अशक्य होती. वनिता, तू त्याला उचलून घेतलंस म्हणजे कहर आहेस तू वनिता, कहर आहेस. फार मजा आली, वंडरफुल. सई. कडक परफॉर्मन्स. आय लव्ह यू ऑल. वा वा वा, क्या बात है. खूप छान उचलून धरला तुम्ही परफॉर्मन्स. थँक्यू. अगं अगं आई म्हणत आईचं लेकरू निघालंय परदेश दौऱ्यावर हास्याच्या पाऊंडची उधळण करायला. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत अर्थातच कोकण कोहिनूर ओंकार भोजने, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. ओ माय गॉड. ओहो. ओंक्या, हा बाबा. तेल आणून ठेव. तेल आणलंय बाबा. तेल पण आणलंय बाबा. आणलेस का? बरं. एक मिनिट. बाबा, हे तुमचे केस आलेले जात आहेत की गेलेले येत आहेत? गेलेले येत आहेत. गेलेले येत आहेत. बाबा, येतो. बाबा, विचारणार नाही आहात कुठे चाललोय? ठीक आहे, नका विचारू, काही हरकत नाही. पण मला थोडे पैसे तरी द्याल? आईकडून घे. आईकडे नाही आहेत बाबा. आईने नेहमीप्रमाणे हात वर केले म्हणून तुमच्याकडे मागतोय. आणि मला जास्त नको बाबा, फक्त 5 लाख रुपये हवे. फक्त 5 लाख. अगं अगं आई, अगं अगं आई, ओ, लेकरं. बाबा अचानक ओरडू ओरडू घसा कोरडू कोरडू. नको घाबरू. मी आहे ना. 5 लाख कशाला हवेत? 5 लाख रुपये ऐकून हा? घ्या, ऐकून घ्या. कशाला हवेत? मला परदेशात जायचंय. हा. कुठे जायचंय? परदेशात. मला परदेशात जायचंय, माझं करिअर करायचंय. कारण मला आता कचून चुळलंय. कचून चुळलंय. मुळात मी तुला का पाळलंय ते कळत नाही. भिकाऱ्या काय बोलायचं ठरव आधी नाही. थांबा. मला ठरव. कळून चुकलंय बाबा. मला कळून चुकलंय की माझं काय? या देशात राहून काही होणार नाहीये. हा. मुळात ना तुझं ह्या देशात नाही रे, जगाच्या पाठीवरच्या कुठल्याच देशात काही घडणार नाहीये. मारे ना कानपड. नीट बोल, नीट बोल, नीट बोल. ओंक्या, मी आज ठरवलंय, आज मी तुझ्यावर हात उघडणार नाही. मी ठरवलंय, कळलं? ऐका बाबा, मीही त्याचा गैरफायदा घेणार नाहीये बाबा. हा. मला आहे ना, म्हणजे माझ्या कर्तृत्वाला जगातले इतर देश खुणावत आहेत. मला आता या देशाच्या सीमा पुरेशा नाही आहेत बाबा. मला परदेशात जावं लागणार आहे. पण काय करणारच काय? कुठे जाणार? कुठे आहेस? नाही, ते अजून ठरलेलं नाहीये. म्हणजे आरशात जातोस ना, तो एकदा तोंड बघ. लिंबू पिल्यावर जो उडतो ना, पिलेला लिंबू वाटतोस, कळलं? परदेशात कुठे काय जाणार? कुठे आहेस? हा? आणि काय करणार? काय आहेस? बाबांचं पण काही चुकत नाहीये रे. तू कसं रे परदेशात जाणार? आणि आई,
तूही असं बोलशील? नाही तूही असं बोलशील? थांब, तू चिडू नको माझ्यावर. अरे लेकरा, आई अरे कोलंबसच्या आई वडील त्याला जर असं थांबवलं असतं ना, असं अडवलं असतं, तर आज जगाला नेपाळ देश कळलाच नसता. नाही. क्या हा बाबा, कोलंबसनं तुला फक्त कानफड होण्यासाठी जन्म घेईल. हेच 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 आई हेच हेच बाबा जगाला कोलंबस माहिती आहे, जगाला वास्को द गामा माहिती आहे, जगाला सिकंदर माहिती आहे. खांडेकर कोणाला माहिती आहे? नाही, आता माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा ना. खांडेकर कोणाला माहिती आहे बाबा? ज्यांनी ज्यांनी जगभ्रमंती केली, ज्यांनी ज्यांनी नवीन नवीन देश शोधले ना, आज जग त्यांनाच लक्षात ठेवतंय. नुसत्या मिशा वाढवून काय होत नसतं. मिशा तर उंदीर पण वाढवतो. ह्याला समजावून ठेव. काय चुकीचं बोलतोय तो? हा? काय चुकीचं बोलतोय? बरोबर आहे त्याचं. अहो, माझ्या मुलाला जर उंच उडायचंय, त्याला आकाशात झेप घ्यायची, तर त्याला उडू द्या ना. अगं पण तुझा मुलगा उडताना सगळ्यांवर हागत हागत उडणार आहे ते बघ ना. मग मी उडत असताना माझ्याकडे बघताना काळजी घ्या ना प्रत्येकाने. अहो, ऐका ना माझं, जाऊ द्या ना, त्याला देऊन टाका ना पैसे. हे बघ, मुळात नुसतं परदेशात चाललोय असं बोलून होत नाही. अहो, तिथे जाऊन काय करणार आहेस? काही ठरवलंयस? हो ठरवलंय. सगळं ठरलंय माझं. ठरलंय. काय ठरलंय? परदेशात जाऊन मला ना डिलिव्हरी बॉय ए, किंवा प्लंबर व्हायचंय. आणि आणि एखादी फॉरेनर घरी एकटी असताना थांब. इकडे प्लंबर आणि डिलिव्हरी बॉय का व्हावं असं वाटतं? मला तसं वाटतं, कारण त्या देशांमध्ये पिझ्झाची ऑर्डर खूप असते आणि सतत त्यांच्या नळाला पाणी वाहत असतं. लिकेज. हेच कारण आहे ना. मग ठीक आहे, तू ठरवलंयस? हो. कुठे जायचंय, कुठल्या देशात जायचंय, सगळा विचार केलायस? बाबा मला आता या चौकटीतून बाहेर पडणं महत्वाचं वाटतं. बस मग मी कुठेही जाईन. मी अरब कंट्रीज जाईन. अरब कंट्रीत? हां, तिथे जाऊन काय करणार? ते मी नाही ठरवणार, अरबच ठरवतील. माझं कॅलिबर बघू. नको नको. ओंक्या बाळा ऐक, नको ते अरब कंट्री वगैरे डोक्यातनं काढून टाक. हा? चालेल मग बाबा, आपल्याकडे ऑप्शन नाही असं नाहीये. मी कॅनडात जाईन, तिकडे ना टॅक्सीचा धंदा जोरात चालतो. हा, काय तुझी लायकी रे? का म्हणजे परदेशात जाऊन पण तुला टॅक्सीच चालवायची आहे? बाबा, मी रिसर्च केलाय. आपल्याकडे टॅक्सीचा मीटर 25 रुपयाने सुरू होतो, तिकडे 55 रुपयाने सुरू होतो. खूप पैसे असतात आई, ही खूप तुझी पैसे. अक्कल. काय? मुळात तिथे डॉलर असतात, डॉलर. माहिती आहे, जगातलं सगळं ज्ञान तुमच्याकडे आहे असं नका लक्षात घेऊ, कळलं ना? आम्हाला माहिती आहे. हा? नाही सांगतो, आई 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 प्लीज, आज मला अडवू नको. माहिती आहे मला. अमेरिकेतला डॉलर, रशियातला रेस्कॉलर, न्यूझीलंडमधला न्यूझॉलर, कॅनडामधला कॅलॉलर, झेकोस्लावेकियामधला झेकोस्लावेकिया लॉकर, झेकोस्लावेका लॉवर, ती जीप फ्रीज मध्ये ठेवावी लागेल. गप बस. जा जा तू. काय मी देतो, तू जा. जा तू, निघ निघ निघ. पैसे. ओंक्या आणि परत ओंक्या. अरे आला तुम्ही? या. हे ओंकार. हां. हाय ओंकार. हाय विराज. Hello, हाय दत्तू. हॅलो ओंकार. या sit. या. बाबा, आई, हा, दत्तू आणि विराज पण यायचं म्हणताय. वा वा. कुठे पाव आणि अंडी आणायला जात आहे? हे पण यायचं म्हणतात म्हणजे काय? अहो बाबा, यायचं म्हणतात म्हणजे तेही येणार आहेत. त्या दोघांचं तर देशही ठरलेत. हो, दत्तू आहे ना स्पेनला जाणार आहे. Oh my God. कुठे? स्पेनला. स्पेन. काय रे तू स्पेनला का? ते स्पेनचं स्पेलिंग सोपं असतं ना. आणि हा कुठे जाणार आहे? बाबा, तो बर्मुडा ट्रँगल मध्ये जाणार आहे. बर्म्युडा ट्रायंगल. आणि तिथे जाऊन काय करणार आहेस? काका, बर्मुडा ट्रायंगल मध्ये जाऊन मी बर्मुडाचा बिझनेस करणार आहे. आम्ही तिघांनी आपले आपले देश ठरवलेत. आम्ही तिकडे जाऊन आपला आपला बिझनेस करणार आणि लवकरच जगभरातल्या वेगवेगळ्या कंपनी काबीज करणार. आम्ही बिझनेस टायकून होणार आणि सगळ्या कंपन्या आम्ही ओव्हरटेक करणार. त्यापेक्षा टेक ओव्हर कर. तेच बाबा, मार्क, बंबानी, जुंदाल, दादानी, टाटा, दहिंद्रा अशा जगभरातल्या सगळ्या कंपन्या आम्ही काबीज करणार. हा, आमचं विजन आहे ते. आणि बाबा एवढंच नाही आई, तुला ऐकून जास्त आनंद होईल. काय? येणाऱ्या 3 वर्षात हा, काय होणार आहे? येणाऱ्या 3 वर्षात पहिल्या 10 श्रीमंतांमध्ये आमच्या तिघांची नावं असणार. माझी लेकरं ग. काय काय चाललंय? ए ए बाळा ऐक ना, ओंके ऐक ना. मी ना बाळा ठरवलंय,
आज तुझ्यावर नाही हात उघडायचा हा पण आपल्या देशात करिअरच्या खूप संधी आहेत. बाबा माझ्यावर विश्वास ठेवा, खरंच या देशात काही राहिलं नाही हो. माझं अख्खं आयुष्य वाया जाईल देशात राहून. बाबा माझं या देशात काही होणार नाही, मला देश सोडायचा आहे बस. ओंक्या बास बास बाळा बास. मी ठरवलं होतं आज तुझ्यावर हात उघडायचं नाही, पण तू भाग पाडलंस. असं कोणतं करिअर आहे रे जे तुला परदेशात करायचं पण ह्या देशात होणार नाही? मुळात याचा विचार कर की ह्या देशाची स्थिती वाईट आहे की तुझी लायकी नाही आहे. भारतासारख्या सर्वसमावेशक देशात जर तुला राहता येत नसेल तर जगातल्या कुठल्याच देशात तुझी राहायची लायकी नाही, लक्षात ठेव. आपलं अमृत महोत्सवी वर्ष आहे भारतीय स्वातंत्र्याचं. 1947ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं ना, लाखो खेड्यांमध्ये वीज नव्हती, रस्ते नव्हते, औद्योगिक क्रांती नव्हती, दळणवळणाची साधनं नव्हती. पण आज गेल्या 75 वर्षात भारताने जी प्रगती केली ना, जग डोळे विस्फारून बघतंय. खेड्यापाड्यात लाईट पोचले आहेत, रस्ते झाले आहेत, औद्योगिक क्रांती झाली आहे, कृषी व्यवसायातली हरित क्रांती झाली आहे. संरक्षण क्षेत्रात आपण आज ॲटॉमिक पॉवर म्हणून समर्थपणे जगासमोर उभे आहोत. आणि हे कोणी केलंय? इथल्या जनतेने, इथल्या प्रत्येक पिढीने, इथल्या पंतप्रधानांनी, वेळोवेळी आलेल्या सरकाराने मिळून केलंय. हे नाही दिसत तुला? असं म्हणतात की 19वे शतक हे इंग्लंडचं होतं, 20वे शतक हे अमेरिकेचं होतं, पण लिहून घे माझ्याकडनं 21वे शतक हे भारताचं असणार. तू जा, तुला जायचं ना परदेशात जा, माझा त्याला विरोध नाहीये. आपल्या इथले कित्येक भारतीय परदेशात जाऊन स्थायिक झाले, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. परदेशात जाऊन भारताचं नाव मोठं करा, त्याला विरोध नाहीये. पण या देशात काही घडत नाहीये असं नका म्हणू. मी तर म्हणतो ना, या अमृत महोत्सवी वर्षात ना भारत सरकारने मिळून तुम्हा तिघांना देशावर हाकललं पाहिजे आणि त्या नो मॅन लँडवर उभं केलं पाहिजे. तीच लायकी आहे तुमची. बाबा आजपर्यंत मी खूप मार खाल्ला, पण आजची कानाखाली खणखणीत बसली. परदेशात जाण्याचा प्लॅन कॅन्सल. दत्तू, नो मॅन लँडवर काय बिझनेस करता येईल याचा विचार करूया. पटकन बंबानीला फोन लाव, माझी अपॉइंटमेंट बुक. खूप दिवसानंतर अगं अगं आई ऐकून किती बरं वाटलं म्हणून सांगू. क्या बात है प्रसादा. फार सुंदर ॲज युजल. एक गंमत म्हणून सांगतो, मागच्या आठवड्यात लंडनला गेलो होतो काही कामानिमित्त, आणि लंडनमधल्या ऑक्सफर्ड स्ट्रीटवरून फिरत असताना अचानक ओए पार्टी दे दो यार असा एक आवाज आला मला. येस. आणि मी वळून बघितलं तर एक सरदार होता, आणि तो सरदार अस्खलित मराठीत माझ्याशी आणि मंजूशी बोलला. आपल्या शोचा तो डायहार्ड फॅन. त्याचं तिकडे मोबाईलचं ॲक्सेसरीजचं शॉप होतं, त्या टपरीतनं त्यांनी मला आवाज दिला आणि मी तुम्हाला म्हटलं, जाता परत मला म्हटला दे दो यार पार्टी सबको. क्या बात है, किती छान. सांगण्याचा मुद्दा हा की जे तुला आत्ता म्हणायचं आहे ते फार महत्त्वाचं आहे. आपल्याकडची अनेक माणसं तिकडे जाऊन स्थायिक झाली, पण अशा कार्यक्रमांमधून ते आपल्या परंपरांना, आपल्या आठवणींना जागवत असतात, त्यांची आठवण काढत असतात, तो वारसा जपायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे देशभरातल्या भारतीयांना अभिमान वाटेल अशी कलाकृती महाराष्ट्रातनं निर्माण होती, आणि त्याचा आपण सगळे भाग आहोत. ही प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. बाकी तुम्ही सगळे फॅन्टॅस्टिक आहातच. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. सई. सुंदर परफॉर्मन्स होता. मला कचून चुळलंय भयंकर आवडलं. सगळ्यांचीच कामं उत्तम होती, पण मला आपल्या देशासाठी छोट्या छोट्या रूपात काय काय करता येतं दैनंदिन जीवनातून ते आपण सगळं केलं पाहिजे हा संदेश दिल्याबद्दल खूप थँक्यू. मस्त झाला परफॉर्मन्स. आय लव्ड एव्हरीथिंग अबाउट दिस. थँक्यू सर. थँक्यू. वा वा वा. खरोखरीच शेवटचा चंक भारताविषयीचा इतका कमाल होता की अभिमानानं ऊर भरून आलाय. इस्पेशली आज हे म्हटल्याशिवाय मला राहणार नाहीये. भारत माता की मंडळी एका पेशंटला इम्पेशंट करतायत त्याच्या शेजारच्या पेशंटचे नातेवाईक. बघूया तिथे काय घडतंय.
अगं नाही काय 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 नाही नाही मी लगेच येते हॉस्पिटलला प्लीज पृथ्वी. अरे नाही प्रिया, काहीच आवश्यकता नाहीये, काहीच सिरियस नाहीये. थांब ना तू घरी. घरनं जाताना ओके होतास ना तू. हो. मग काय झालं रस्त्यात अचानक? अगं काय झालं, मला थोडीशी भूक लागली म्हणून नाश्ता करायला मी उतरलो. मी इडली खाल्ली, ऑफिसला गेलो तर मला पोटात दुखायला लागलं आणि अचानक माहित नाही का मला उलटी झाली ग. तर मी हॉस्पिटलमध्ये आलो. हं. तर डॉक्टरांनी सांगितलं फूड पॉइझनिंग आहे. काय करशील? मी केला होता ना घरी नाश्ता, कशाला बाहेर खातोस रे? का करतोस रे असं पृथ्वी? अग- मी नाही करे चांगला स्वयंपाक करत. हा ए पोअर कनेक्शन आलं का ग? हॅलो? कसं करतोस रे असं? काय अगं तू चांगला स्वयंपाक करतेस अगं प्रिया. मग का? मी नेहमी खातो की नाही. नेमकं आज मला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि म्हटलं बाहेरचं खाऊया. पण तू नको काळजी करू, मी बरा आहे. डॉक्टर म्हणालेत काही नाही, थोडंसं IV वगैरे लावलंय, बस बाकी काही नाही. मी येतो रात्री, घरीच येतो. डिस्चार्ज आहे मला. आणि आपला मुलगा आहे ना निखिल, त्यालाही सांग काळजी करू नकोस, अभ्यास कर गपचूप. काही डब्बा बिब्बा घेऊन यायची गरज नाहीये. हो ठीक आहे. रात्री जेवायला येतो. ओके? नक्की ना. ठेवू आता? नको येऊ मी. नको येऊस. लव्ह यू. लव्ह यू. बाय. बाय. ऐक. सावकाश शेवा. ऐक. त्या पायावर जोर देऊ नका जास्त. होय. सावकाश. दत्तू तो बेड आहे. बघूया कोण जात आहे. पागल असंच काय? सरकून जाऊ. पाय दुखले. पाय दुखाक लागले या माणसा. आग लागली तुमच्या तोंडाला ती. मी कुठे बसू आता? खाली बसा. मी खाली. हा? मी नाही बसणार खाली. मग तुम्ही त्यांच्या ह्याच्यावर बसा, त्यांच्या बेडवर बसा ना. काय बेडवर बसा? मी पेशंट आहे ना, म्हटल्यावर मी बेडवर, तुम्ही खाली असायला पाहिजे ना. मग तुम्हाला एवढं आजारी पडायची सवय आहे तर मग लवकर यायचं ना तुम्ही आणि बसायचं. एक मिनिट. अरे काय चाललंय बाळा? वडील आहेत ना तुझे? अहो हा परब्या एक नंबरचा खोटारडा आहे. म्हणजे? आम्हाला बोलतो मी तुम्हाला मॉलमधून कपडे घेऊन देईन, फक्त एक छोटीशी गोष्ट करावी लागेल. काय? समोरून एक गाडी आली की मी गाडी समोर झोपेन, हा. मग तुम्ही वाचवा असं ओरडा. हा. मग आपण गाडीवाल्याला ब्लॅकमेल करूया आणि त्याच्याकडून पैसे घेऊया काय? आणि मस्त मॉलमधून कपडे घेऊया. काय हो? काय म्हणतो? हे करता तुम्ही? हो, हेच करतात ते. पण आज नेमकं उलट झालं. म्हणजे? समोरून गाडी येताना दिसली हा. आणि हे पटकन झोपले तिथे. हा. आणि गाडीवाल्याने येऊन काचकन ब्रेक दाबला. अच्छा, म्हणजे वाचले? नाही, मग आम्ही वाचवा म्हणायच्या आधीच गाडीवाल्यांनी हॉकी स्टिक काढला आणि त्यांना मारला. हा जो पाय मोडलाय तो हॉकी स्टिकचा मार खाऊन मोडलाय? हो. अरे मग तुम्ही काय करत होता? अडवायचं ना त्याला. नाही, आम्हाला मारलं असतं तर ते हॉकी स्टिक माझ्यापेक्षा उंच होती. बघितलं? हा, ही गर्दी जमली होती मला मार खाताना, माहिती आहे. आणि त्या गर्दीत ही दोघं जण उभी कटूक बाबल्यासारखी. नाही ते काय, बाजूला लोक होते त्याला विचारतात, क्या हुआ, किसको मार रहा है, और मारो. वसाडीने साधी ओळख पण नाही दाखवली, माहिती आहे. कशा गोळख दाखवू कोई? शानपणा करू कोणी सांगितलेलं? पुढे करूच असता ना. हा, पुढे म्हणजे डोकं कपडेच चालवतोय. घ्यायला दिलं होतं ना तुम्हाला. माहिती आणि आहे. तसं ना हा पोरगा आपला आहे काय का मला सांग. काय? खरं सांग, बोलतोस हा? तुमच्या जिभे खाड. साडा जिथं माझी इज्जत काढतो, वानर माझी ना तू. गप्प ना. काय तुम्ही म्हणतोय? दुसरं काय पण मोडून पाय होतो. ऐका. एक मिनिट हळू. हॉस्पिटल आहे हे, ट्रेनचा डब्बा नाहीये. हळू. तुमका काय करूचा? तुम्ही कशाक नाक खूप असतास? आम्ही तिघा बोलतो ना. मेलो रोगट कुठचं? कोण आहे मी रोगट आहे? रोगट नाही मग हॉस्पिटलात काय करतास? काय पत्ते खेळू केलास का पिकनिक बनवू केलास? काय मोठं शानपण आहे हो. बसा ना, पायाक लागला ए, आता. ये रे, उठ, मी आलो. मला पण बसायचं. मला काय उठतीत ना, मला बस आहे ग, पाय दुखला आहे गे. काय ऍटिट्यूड आहे यार हा? आहे गे रस्ते. झाला त्या माणसाचा चेहरा निरखून बघितलास? शिवाय त्याच्याकडे बघूसा पण वाटणार नाही. नाही तर आपण खरंच आहे. मला वाटतं ना त्याला फॅमिली नाही आहे.
नाही काय हो म्हणूनच तर एकटाच बसलेला आहे ना, लग्न झालेलं नाही आहे म्हणून तो आपल्या बरोबर ना बोलण्याचा प्रयत्न करतोय. माका पण ना तसाच वाटता. काय गो? चेहऱ्यावर बघा तरी वय किती वाटता माणसाचो. हा थोराड चेहऱ्याचो आमेलो. चेहरो कसं सुरकुतलेलो दिसता नाही. कोण देताला पोरगी माणसा. छे, होय. माझ्यासारखी तुकतुकीत कांती असती ना तरी कोणीतरी द्यायला नसती पोरगी. मला तर वाटतं लग्न सोड, याचा पोह्याचा पण कार्यक्रम झाला नसेल. आणि मध्यस्थी कुठल्या तोंडाने सांगतील आमच्याकडे स्थळ आहे, काय तर काय जोड्यान मार नाही खातील तर. थवड बघा ना कसा त्याचा. चेहऱ्यावर ना दारुडो वाटता. घे बाय माझ्या. शी. नजर बघलास मेल्याची. शी वकवकलेली हवंच बघा नजर येत बाय ग. रशे तू बघू नको हा त्याच्याकडे. नाही बाय. असली माणसांना समाजाला घातक असतात ना. होय तर. तुम्हाला नाही आम्ही आमचं बोलता वाय. माझा पाय दुखतोय ना आणि तू सांभाळून राहा. का हो काय तुझ्यावर अतिप्रसंग केला ना म्हणजे. घे बाय माझी. काय हो मी बोलता? कोणाच्या तोंडाकडे बघू ते लपून राहा तिकडं. ए ओ आई गे काय ओ ई अति होतंय हे काय? हा? माणुसकी म्हणून बोलत होतो मी तुमच्याशी, पायाला लागलंय म्हणून. काही बोलाल मला तुम्ही. हा बघा जा हा ता खरा ता बोललो वहिनी उगाच काही बोलू नका, कळलं ना. एक साधारण सर्वसामान्य माणूस आहे मी, सामाजिक कार्य करतो. आणि जे काही तुम्ही म्हणत होता ना कांद्या पोह्याचाही कार्यक्रम झाला नसेल, माझं लग्न झालेलं आहे, मला बायको आहे. लग्न झालं आहे? हो झालेलं आहे. बायको नाही ना तुमची इथं आलेली आहे? काही सिरियस नाहीये म्हणून मी तिला म्हटलं येऊ नको, कळलं. आम्ही बघा एवढंच मला पाहायला लागलं की फॅमिली माझी सोबत आलेली आहे. केवढी देखरेख आमचं करताय. पोरगं आहे. तुमच्या फॅमिलीला काय जाय नाही सांगताय मला. तुमची फॅमिली आली आहे कारण तुम्हाला हाऊस आहे. माझ्या मुलाला मी म्हटलं नको येऊ, त्याची नीटची तयारी चालली आहे, परीक्षा देतोय तो, अभ्यास करतोय, म्हटलं नको येऊस. मी तुम्हाला लिहून देतो. काय म्हातारपणी ना तुमचा पोरगा तुम्हाला बघणार नाही. कशावरून? कशावरून म्हणजे आता तुमचा पोरगा आहे का नाही, मग वास्तविकतेने इथे यायला हवा होता. परीक्षेचा कसला कारण सांगता. नाही तर काय पोरगा असेल तर येईल ना. उगाच खोटं कशाला बोलता वाय. ये दत्तू जा रे तिकडे, जा तिकडे. कुठलं पान हो. रे हो बा काय? म्हातारपणी याला दत्तक होऊन घ्या आमच्या पोरग्याला. घ्या. अरे काय घ्या, मी कशाला घेऊ दत्तक? दत्तक घे म्हणजे म्हातारपणी तुमका सहारा लागतलो ना. घ्यावा अरे पण मला नकोय. घ्या हो एवढं लाजतास कशा घ्या मला. नाही गप्रे, गप्प. काय तुमच्या लग्नाची बुंदी खायला आलंय? घ्या लाजताय कशाला? अहो दत्तक घेतलं होतं का तुम्हाला पुढे उपयोगी नाही तर पडेल. काय? अरे पण मला नकोय तो दत्तक. घ्या म्हणतोय ना. आपल्यासाठी बोलतो. आणि हा बघा अहो आमची काळजी करू नको हा. आम्ही दुसरा चान्स घेऊ. काय बोलतास हे असे चार चौघात बोलतास ना म्हणून माका तुमच्या बरोबर राहूसा वाटणार नाही. जास्त बोललास ना मी या माणसाबरोबर लग्न करतल्या, याच्या बरोबर राहतले बायको म्हणून. मग जा मी काय घाबरताय थोडा. राहतलंच म्हणजे जा तू. अरे मला दुसरी मिळेल, मला काही कमी बायका मिळतील. अरे एक काढीन बाय. हो आजपासून मी तुमची बायको. अरे काय बरं वगैरे वाटतं ना. लांब व्हा, एक मिनिट लांब व्हा. मला डब्यात काय दिला. माझ्या डब्याला हात लावू नका, बाजूला व्हा. हा. बाबा मी आहे. तुमचं नाव काय आहे? एका बुक्कीत तुझा लहान पोरगा बाहेर काढीन. कशाला मरायला तुला नाव हवंय माझं? कशाला हवंय तुला नाव? असं काय करतास माका तरी सांगा. उखाणं घेऊ उपयोगी पडतलो ना. जरा शांत बसा. उकाना घेत आहे. कशाला हवंय तुला माझं नाव? मग मला कोणी विचारलं तर हाय तुझा बाप का नाम काय? मग काय सांगणार मी? काय सांगतलो. ह्याचा अमिताभ ठेचला ह्याचा. ए दत्तू हक्काने चिडतात ते. काय हक्काने बिक्काने चिडत नाही. कापूसा तुझं ये. हा. सांग हो, नाव सांग एवढं अमिताभ काय. करून दाखवतोय. नाव. पृथ्वीक नाव आहे माझं. काय करायचं तुम्हाला? पृथ्वीक नाव आहे. हा हा आधीच्या बाबांचं प्रवरून नाव होतं, ज्यांचं वरून नाव आहे प्र एकदम पाडल्यासारखं वाटतंय बाबा. मी आता ऐकणार नाही. मी आता खूप तुडवेन आणि इतका तुडवेन की पुढचे 3-4 तास फक्त प्रप्रू एवढेच आवाज येतील.
माझं कशाला मध्ये नाव येतो मी काय तुमच्या फॅमिलीत नाही येत आहे ना आता नाही नाही आमच्या तिघांची अरे कसली फॅमिली डोंबलाची फॅमिली आधी मला विचारा ना मला पाहिजे की नाही फॅमिली बाईचा फोन वाजता बाईचा फोन वाजता माझीच बाईक होती बोल ग प्रिया हॅलो मम्मी कशी आहेस तू ए, मी बाबांची काळजी घेतोय हा काय काय- हा कोण आहे मुलगा? नाही अगं काही मी नाही मी मी पृथ्वी बाबांचा मुलगा आहे थांब थांब मोठ्याशी बोला ए, ए. नमस्कार ताईनू कसे असतात ऐका, बरे ओ. असतात ना हॅलो हा नाही 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 तुम्ही काळजी ऐका, करू नका प्रिया. हॉस्पिटलात मी असं आहे ना मी यांची एकदम काळजी घेते. ऐका, मला हात नाही लावायचा. होय तर नाही कोणत्या- ना, कोणत्या? अजिबात काय झाला हॅलो? नाही नाही तुम्ही काळजी करू नका संसार ना आपण दोघींनी मिळून वाटून करू अरे कसला हा? संसार? एक दिवस तुम्ही एक दिवस आम्ही काय वाटायचं? भांडी घासायची प्रिया. बाकी काय नाही प्रिया, काय प्रिया, नाही. ताईनू मैं तुलसी तेरे आंगन की पृथ्वी ए, काय- ही बाई कोण आहे? गप्प बसा. हॅलो ही बाई कोण आहे? थांबा ना जा. एक तू तरी थांब ना यार 2 मिनिट थांबा जरा काय थांबू मी? ही ऐक- कोण आहे आणि ही संसाराचं काय बोलते शांत पृथ्वी? शांत प्रिया शांत गैरसमज आहे सगळा गैरसमज आहे काही संसार बिंसार असं काही नाही हो ए, नाही गैरसमज नाही आहे हा तुमचा नवरा ना लय हलकट आहे माझा- हो मा दाढी सकट माझा पोरगा आणि साडी सकट माझी बायको पळवून घेऊन निघाला चांगलं वाटतं तर बोल ना. हॅलो हा, काय ऐक ऐक हे प्रिया काय बोलतायत पृथ्वी? प्रिया माझा ऐक तुझं अफेअर आहे? माझं नाही आहे. दुसऱ्यांच्या बायका पळवतोयस तू आता अरे हा काय बिझनेस आहे का माझा काय बोलतीयस तू म्हणून म्हणालास मला हॉस्पिटलला येऊ नकोस म्हणून नाही नाही प्रिया म्हणून इतक्या प्रेमाने बोलत होतास सकाळी हा का? म्हणून इतक्या लाडाने बोलत होतास मी नेहमीच बोलतो मला नाही तुझ्यासोबत संसार करायचा बाय ऐक ए बाय प्रिया ए प्रिया ए अरे ऐकून तर घे ना यार माझं बरं आला नाही करूच गप्प बसा बरं झालं म्हणजे अरे बावळटात तुम्ही लोक काय झालं कोण आहात कोण तुम्ही आमचं त्रिकुट आहे आणि आम्हाला नेहमी यावंच लागतं ना एस अरे तुम्ही या पण एखाद्याला घेऊ नका मरा ना काशी करा ना डॉक्टर मला आत्ताच्या आत्ता डिस्चार्ज पाहिजे डॉक्टर ओ बाबा काय रे तुम्ही पण हा घालवले हो चान्स जायचं त्याच्या बरोबर काय करत काय डॉक्टरला बोलवा रे थँक गॉड याही हंगामात हे त्रिकूट परत आलंय मजा आणली धमाल परफॉर्मन्स. बघूया त्रिकुटाविषयी या हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई मला सेटिंगचं खूप कौतुक करायचं आहे. मागची जी विंडो आहे ती मला विशेष आवडली. त्याचं डिटेलिंग खूप आवडलं आहे. नवीन काहीतरी गोष्टी दिसत आहेत सगळीकडे त्यामुळे मजा येते. हरीशसाठी एकदा जोरदार टाळ्या त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. हरीशची पहिली वेळ आहे संकल्पना आणि लेखनाची आणि मला असं वाटतं की हरीश तुझ्याकडून अजून छान छान गोष्टींची अपेक्षा आहे. मोरे फॅमिली इज ऑन फायर असं मला वाटतंय दुसऱ्या हंगामात. आणि चोंबडेपणाचा अत्यंत सहज सुंदर अभिनय. उपद्रवी फॅमिली होती पण तुमच्या तिघांमुळे तो उपद्रव सुद्धा हवाहवासा आणि गोड वाटला. पृथ्वी तू कधी कधी न बोलता जे जे काही करतोस ना ते मला जास्त भावतं. आजही काही रिॲक्शन्स अशा होत्या ज्या खूप आवडल्या. मजा आली. भन्नाट परफॉर्मन्स. धन्यवाद मंडळी. विनोदाची उधळण करायला पुन्हा भेटणार आहोत पण पुढील भागात. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संग्राम.